तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फुल ब्लॉग नंबर 4मध्ये. संडे टू संडे फुल ब्लॉग असतो आपला. मस्त सकाळी सकाळी ऊन पडलं होतं दुकानमध्ये. म्हणलं एकदा स्वतःवर पण कॅमेरा फिरून बघून घ्या कसं आहे तोंड, कसं नाही दिसतं. त्यानंतर आलो होता प्रतीक करत होता हाय दादा, अरे म्हणलं साईडला बरं. त्यानंतर मी घरी आलो होतो कारण की मला जायचं होतं आमच्या विष्णू काटकरच्या एंगेजमेंटला. मस्त आवरून वगैरे घेतलं, व्हाईट कपडे घातले, व्हाईट शूज. कसं दिसतंय ते सांगा. त्यानंतर आलो तुम्ही डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी. हे बाबा, हे आहे आजचे मानकरी विष्णू काटकर, म्हणजे आमचे लंगोटी यार. लहानपणापासून आम्ही सोबतच आहे. त्यानंतर बाळासाहेब गवळी म्हणे यार आपल्यावर पण कॅमेरे घे, मस्त हसत होते. त्यानंतर आम्ही बसलो जेवण्यासाठी. जेवायला होते आम्हाला केळीची पानं. तिथून मस्त आमची गँग, ही बघा पूर्ण गँग आहे. मी आलो होतो गावाकडं, घरून जाऊ म्हणलं, कारण की गावाजवळच आलो होतो म्हणलं. घरून लगेच निघलो तुम्ही वापस, कारण की आपल्या जायचं होतं डेअरी उघडण्यासाठी. आपला टाईम होईल होता डेअरी उघडायचा. 4:30 झाले होते. म्हणलं जाऊ दे आज एक दिवस लेट तर लेट काय नाही होत. डेअरीवर आल्याला गिऱ्हाईक चालू झाले होते. 5ला डेअरी उघडून 8ला बंद केली, कारण की आम्हाला जायचं होतं रुद्राच्या बहिणीच्या हळदीला. तिथून आम्ही चाललो होतो हळदीला, आहे गणपती मंदिर. तिथून आलो होतो आम्ही डायरेक्ट मंगल कार्यालय, त्यांचा चालू होता फोटोशूट. त्यानंतर काय आजचा ब्लॉग संपलेला आहे. आता चाललोय घरी. हळद वगैरे सगळा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये.